वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सायंटिफिक ब्रेक मेक मिरॅकल विथ सायन्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत चॅप्टर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर आपण पाहूया रिफ्रॅक्शन म्हणजे नक्की काय. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट यासाठी आपण एक छोटा एक्सपेरिमेंट आपल्या घरी करू शकतो. एक ग्लास घ्यायचा, त्याला हाफ वॉटरने फिल करायचं, आणि त्यामध्ये एक आपली पेन्सिल टाकायची किंवा पेन. पण तो टाकताना कसा टाकायचा, आपल्याला इनक्लाइन टाकायचा, इनक्लाइन, आणि ऑब्झर्वेशन करायचं. तर आपल्याला काय दिसेल की हे पाण्याच्या सरफेसच्या खालची जी पेन्सिल आहे, जो पेन्सिलचा भाग आहे तो थिकर दिसतो दॅन या पार्ट पेक्षा. किंवा अजून एक दुसरं ऑब्झर्वेशन काय दिसतं की हा जो पाण्याचा सरफेस आहे, इथे जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला ती पेन्सिल किंवा पेन जे आपण त्यामध्ये डीप करून ठेवलेलं आहे ते आपल्याला ब्रोक झालेलं दिसतं, म्हणजे तुटल्यासारखं वाटतं. तर हे का होतं, ही फेनॉमिनन काय आहे नक्की. तर ही आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय की लाईट तिचे डायरेक्शन चेंज करते. कधी चेंज करते, जेव्हा ती एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जाते. म्हणजे लाईट एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जात असते, तेव्हा लाईट तिची डायरेक्शन चेंज करते. त्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता आपण एक ग्लास स्लॅब घ्यायचा आहे. ग्लास स्लॅब घेतला आपण, तो ग्लास स्लॅब आपण एका पेजवर ठेवायचा आणि त्याची आउटलाईन काढून घ्यायची. ग्लास स्लॅब कसा असतो, रेक्टँग्युलर शेप असतो. त्याची आउटलाईन काढून घेतली इथे. त्याला नाव काय दिले आपण, PQR. यस. नाव PQ साइडला एक इनक्लाइंड लाईन काढायची आणि त्या इनक्लाइंड लाईनवर आपण काय करायचं, ए आणि बी या दोन क्लिप ठेवायच्यात. या दोन काय ठेवायच्यात, आपल्याला पिन ठेवायच्यात. पिन ठेवून आपण काय करायचं की ती लाईन PQ या साईडला कुठे छेदते, तो पॉइंट ऑफ इन्सिडन्स आपल्याला म्हणायचा आहे N. तिथं नाव दिलं आपण N. आणि त्या N पासून आपण एक काय काढली आहे, एक नॉर्मल काढली आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स काय झाला आहे इथे, I. नंतर आपण काय केलं की जी आरएस साइड आहे, आरएस साइड मधून आपण ए बी, जिथे ए आणि बी जिथे आपण पिन ठेवले आहेत, त्या पिनेची इमेज पाहिलं होतं आपण कुठल्या साइड मधून, आर आणि एस. तर तेव्हा आपल्याला एक इमेज भेटते. तिथं आपण डबल पिन अप करायचं आणि तिथं नाव द्यायचं सी आणि डी. आणि परत आपण त्याच्या ती ज्या पिन्स आहेत त्या काढून तिथून आपण एक लाईन ड्रॉ करायची. ही लाईन CD लाईन. ही लाईन आर आणि एस या साइडला जिथे छेदते तिथं आपण नाव काय दिलं, यम दिलं. हा झाला यम. हा झाला इथला अँगल काय झाला, हा I1. हा E. इथे कसं आहे, ही मीडियम होती एअर, ही मीडियम होता ग्लास. म्हणजे जेव्हा लाईट वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम ट्रॅव्हल करत असते, तेव्हा ती तिची डायरेक्शन चेंज करते आणि त्यानुसार तिने डायरेक्शन पण चेंज केली आहे. मग आपण यम आणि एन हे दोन पॉइंट जोडून घ्यायचे आणि मग ह्याचं ऑब्झर्वेशन करायचं. तर आता आपल्याला काय दिसलं की इथे कितीदा रिफ्रॅक्शन झाले, दोनदा रिफ्रॅक्शन झाले. एक इथे की जेव्हा ए बी हा रे किंवा ए बी ही लाईन PQ या साईडला जेव्हा छेदते, ते हे एक रिफ्रॅक्शन. म्हणजे जेव्हा ती एअर टू ग्लास जाते तेव्हा इथे एक रिफ्रॅक्शन झालं, हे फर्स्ट टाइम. आणि जेव्हा ती ग्लास टू एअर जाते तेव्हा हे सेकंड टाइम. म्हणजे इथं काय झालंय की दोनदा रिफ्रॅक्शन झालंय. आणि हा अँगल जो आहे I1 आणि हा अँगल आहे R. I1 इज इक्वल्स टू R आहे. आणि हे जे ए बी आपण आहे, हा आपला ए बी आणि CD हे कसे आहेत, अपोजिट साइडला आहेत बट पॅरलल टू इच अदर. म्हणजे हे पॅरलल आहेत, म्हणजे यांना आपण किती जरी एक्सटेंड केलं तरी हे एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाहीत. म्हणजे आपल्याला ह्यातून किती ऑब्झर्वेशन भेटले. फर्स्ट ऑब्झर्वेशन काय की इथे दोनदा रिफ्रॅक्शन झाले, दिस इज फर्स्ट टाइम अँड दिस इज सेकंड टाइम. आणि दुसरं म्हणजे की ए बी आणि CD हे अपोजिट टू इच अदर आहेत पण एकमेकाला पॅरलल आहेत. आणि I1 इज इक्वल्स टू R. हे आपल्याला तीन ऑब्झर्वेशन भेटले. रिफ्रॅक्शन थ्रू ग्लास स्लॅब. न लॉज ऑफ रिफ्लॅक्शन. लॉज ऑफ रिफ्लॅक्शन. आता पहिला लॉ काय सांगतो बघा, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे हे नॉर्मलच्या अपोजिट साइडला असतात.
Incident ray and refracted ray at the point of incident n, at the point of incidence n are on the opposite side of the normal. हे काय असतात? Opposite side ला असतात. आणि incident ray, refracted ray आणि हे normal, हे सगळे आर इन दी सेम प्लेन, हे एकाच प्लेन मध्ये असतात. आणि दुसरा लॉ काय सांगतो की हा अँगल ऑफ इन्सिडेंस आहे आर, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे आर, हा आय आहे आणि हा आर आहे. तर साइन आय बाय साइन आर इज कॉन्स्टंट फॉर पेअर ऑफ मीडिया. म्हणजे इथे आहे मीडिया एअर आणि इथे काय आहे ग्लास. तर काय म्हणलंय, साइन आय बाय साइन आर इज कॉन्स्टंट. हे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हे तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात फॉर 3 मार्क्स. तर त्यामुळे डायग्राम पण कंपल्सरी काढायची. नाव रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. नाव द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता आपल्याला माहिती की लाईट एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियमला जाताना तिची डायरेक्शन चेंज करते. पण ही डायरेक्शन कशावर डिपेंड असते, तर डिफरंट मीडियासाठी ही डायरेक्शन डिफरंट असते. मीडियम चेंज झालं की याची डायरेक्शन ही चेंज होणार. आणि ही फिनॉमिनन कशाशी रिलेटेड आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. जर समजा आपलं सेम मीडियम आहे, मीडियम कसं आहे आपलं सेम मीडियम आहे पण कलर चेंज आहे, मग डिफरंट कलर साठी, डिफरंट कलर फॉर सेम मीडियम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट असतो. म्हणजे ती त्याची डायरेक्शन डिफरंटली चेंज करणार. आता हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, जेव्हा आपण त्याला रेफरन्स कुणाचा मानतो, कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये घेतो, जेव्हा आपण त्याला व्हॅक्यूमच्या रिस्पेक्ट मध्ये घेतो तेव्हा त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे जिथे जिथे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शब्द असेल तेव्हा रेफरन्स कुणाचा असेल, व्हॅक्यूमचा. रेफरन्स कुणाचा असेल, व्हॅक्यूमचा. आता हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम वर डिपेंड आहे. म्हणजे लाईटची वेलॉसिटी एखाद्या मीडियम मध्ये काय आहे त्याच्यावर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपला डिपेंड असतो. पण हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे नेमकं काय आहे, तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये बघितलं की साइन आय बाय साइन आर इज कॉन्स्टंट. तर दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर त्याला काय म्हणलं, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, अँड दिस लॉ इज कॉल्ड ॲज स्नेल्स लॉ. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. स्नेल्स लॉ म्हणजे साइन आय बाय साइन आर इज कॉन्स्टंट अँड दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. न आता आपल्याला माहिती की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कशावर डिपेंड आहे, की व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन दॅट मीडियम. आता इथे मीडियम फर्स्ट आहे एअर, सेकंड मीडियम आहे ग्लास. फर्स्ट मीडियम काय आहे एअर, सेकंड मीडियम आहे ग्लास. मग आता हा आपला लाईट रे एअर टू ग्लास गेलाय, डायरेक्शन चेंज झाली आहे, मग ही डिपेंड आहे व्हेलॉसिटीवर. तर आपल्याला जर समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट काढायचं असेल तर ते आपण डिनोट कसं करणार, 2n1. जिथे जिथे 2n1 असतं तेव्हा काय असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. तर याचा फॉर्म्युला काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम इज इक्वल टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट अँड इट इज डिनोटेड बाय 2n1. हा फॉर्म्युला फार इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यावर सगळे न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. आणि जर सपोज आपल्याला असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड, देन डिनोशन इज 1n2. डिनोट कसं करायचं आपल्याला, 1n2 आणि फॉर्म्युला काय होणार, इनवर्स होणार. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम सेकंड डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम फर्स्ट. ना आता आपण म्हणलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कसा आहे, डिफरंट आहे, डिफरंट मीडियम साठी डिफरंट आहे. इथे काय म्हणलं, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे इथे आपला फर्स्ट मीडियम काय असणार आहे, व्हॅक्यूम, आणि सेकंड मीडियम यांनी इथे टेबल मध्ये दिलेले आहेत, एअर, आईस, वॉटर, अल्कोहोल, केरोसिन. डिफरंट मीडियम साठी इथे बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट होत आहे. म्हणजे डिफरंट मीडियम साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट असतो, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस पण डिफरंट असतात. तर हा तुम्हाला टेबल त्यांनी रेफरन्स साठी दिलेला आहे ना. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया, आता कसं कसं चेंज होती लाईट.
जर समजा लाईट रे रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम जात असेल तर इट्स बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल. इट्स बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल. तर ते नॉर्मल कडे बेंड होतं जर रेअरर मीडियम टू डेन्सर जात असेल तर. जर डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम जात असेल, जर डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम जात असेल तर काय होतं की इट्स बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे हे उलट आहे. इट्स बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. When the light rays passes from denser medium to rarer medium, it bends away from the normal, bends away from the normal. And when the light rays incident normally at the boundary, म्हणजे हे काही रेअर डेन्सर नाही, डायरेक्ट हे कसं आहे नॉर्मली जर जात असेल ह्या बाउंड्रीला, रेअर डेन्सर मीडियमच्या बाउंड्रीला जर ते नॉर्मली इन्सिडेंट होत असेल तर हे त्याची डायरेक्शन चेंज करत नाही आणि त्याच्यामुळे तो काय होत नाही. नो डायरेक्शन चेंज मीन्स नो रिफ्रॅक्शन फिनॉमिनन इज हॅपनिंग दिस. सो नो रिफ्रॅक्शन. नो रिफ्रॅक्शन म्हणजे रेअरर टू डेन्सर बेंड टुवर्ड्स नॉर्मल, डेन्सर टू रेअरर बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. अँड when the incident ray is normally to the boundary of these two media, then it does not get reflected, not changes direction. तर ह्या फेनॉमिनॅनवर मिराज म्हणून हे एक प्रोसेस आहे, एक फेनॉमिनन आहे मिराज. तर आता ही प्रोसेस नक्की काय आहे. आता इथे एक डेझर्ट दिलंय, डेझर्ट. इथे आपण सपोज उभारलोय, हा आहे डेझर्ट. म्हणजे इथं डेझर्ट म्हणल्यावर इथला हा जो सरफेस आहे तो आहे हॉट, हॉट कोल्ड, कोल्ड, परत त्याच्यापेक्षा थोडा कोल्ड. जसं जसं आपण वरी जाऊ तसं हॉटनेस थोडा थोडा कमी होणार आहे. म्हणजे हॉट कोल्ड आहे. म्हणजे टेम्परेचर इथं काही कॉन्स्टंट आहे का, नाही. मग आपण इथे उभारलोय तर हे आपल्याला झाड दिसणार. म्हणजे काय होणार, याचे रेज आपल्या डोळ्यामध्ये पडणार आणि हे आपल्याला झाड दिसणार. पण इथं कसं आहे, व्हेरिएशन आहे, टेम्परेचर चेंज आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सर्व काही इथे चेंज होत आहे. मग काय होणार आहे की आता ही आहे कोल्ड एअर आणि ही आहे सपोज, आता इथे बघा आपण, इथे आहे हॉट, देन इट इज इथं परत कोल्ड, पुन्हा असंच हळूहळू कोल्ड 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 होत जाते. इथं आपण थांबलोय, इथे एक झाड आहे. तर हे सरळ आपल्या आईज मध्ये घुसायला पाहिजे त्याचे रेज. पण इथे काय होतंय की ह्या व्हेरिएशन चेंज मुळे हे काय होतंय की हे कोल्ड काय आहे, मीडियम आपलं डेन्सर मीडियम आहे आणि हॉट म्हणजे काय, रेअरर मीडियम आहे. म्हणजे हे आपल्या आईज मध्ये येताना डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम येते. डेन्सर मीडियम टू रेअरर म्हणजे काय, बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि हे रेज आपल्या डोळ्यात हा पाथ फॉलो करतात, बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. पण आपल्याला काय वाटतं की लाईट तर स्ट्रेट आली आहे म्हणून आपल्याला हे स्ट्रेट म्हणून आपण हे असं पाहतो त्याच्याकडे. आणि आपल्याला मग ते जे झाड किंवा तो जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला कसं ग्राउंडला इकडे त्याची उलटी इमेज दिसते किंवा ते उलट आहे असं वाटतं. तर ह्या प्रोसेसला काय म्हणतात, मिराज. ही जास्त करून वाळवंटात किंवा आपण जेव्हा होळी वगैरे पेटवतो तेव्हा त्याची तिथं आग असते, तिथली वरची जी हवा असते ती आपल्याला अशी फ्लक्च्युएट झाल्यासारखी दिसते, हलल्यासारखी दिसते. तर ते का, ड्यू टू द फिनॉमिनन ऑफ मिराज. म्हणजे इथे रेअर टू डेन्सर, डेन्सर रेअर हे असे सारखे इथे मीडियम चेंज होत राहतात आणि त्याच्यामुळं येणारा रे आपली डायरेक्शन चेंज करतो. तो काय होतो, बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल जातो आणि त्यामुळे आपल्याला काय दिसतं की हे जे ऑब्जेक्ट आहे याची इमेज किंवा हे आपल्याला उलट असं इथे दिसतं. तर ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, मिराज. नाव ट्विंकलिंग ऑफ स्टार. आता आपल्याला माहिती आहे की ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, पण हे ट्विंकलिंग म्हणजे नक्की काय आणि हे का होतं. आता आपल्यापासून जे स्टार आहेत ते फार लांब आहेत. त्याच्यामुळे काय होतंय की ते आपल्याला याचा पॉइंट सोर्स दिसतात, छोटे दिसतात, ते फार छोटे दिसतात. आणि स्टारचं कसं आहे, ते सेल्फ ल्युमिनेशन आहेत, म्हणजे ते स्वयं तेजस्वी आहेत, त्यांना स्वतःचा प्रकाश आहे आणि ते रात्रीच्या टायमिंगला जेव्हा अब्सेन्स ऑफ लाईट असते तेव्हा ते चमकतात. आता ते चमकतात म्हणजे काय होतं नक्की, त्याच्या मागे फिनॉमिनन काय आहे तर ते आपण पाहूया तिथे. तर आता हे आहे आपली अर्थ. अर्थचं हे काहीतरी ऍटमॉस्फिअर आहे इतकं आणि इकडे हा सगळा स्पेस आहे. म्हणजे इथेच काय व्हॅक्यूम आहे.
जेव्हा इथे आपला एखादा स्टार असतो तो फार अवे फ्रॉम असतो, त्याच्यामुळे तो स्टार आपल्याला एक पॉइंट सोर्स दिसतो. तर ह्या स्टारचे जे रेज आहेत ते व्हॅक्यूम थ्रू आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये येतात. म्हणजे रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम येतात. म्हणजे काय करतात त्यांनी, बेंड टुवर्ड्स नॉर्मल. म्हणजे काय, रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम आल्यामुळे बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल. ओके, मग त्या ऍटमॉस्फिअर मध्ये आले हे रेज, पण ऍटमॉस्फिअर मध्ये सारख्या ऍटमॉस्फिअरची डेन्सिटी कमी जास्त होत असते ड्यू टू द डस्टची कधी इंटेन्सिटी वाढते, कधी काही गॅसेस कमी जास्त प्रमाणात होतात. त्याच्यामुळं कसं होतात, सपोज आपण हे अर्थ आहे, ह्या अर्थवर आपण इथे थांबलोय, इथे आपण कुठेतरी थांबलोय, तर आपल्या डोळ्यामध्ये हे जे रेज रेज येणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला जे समोरचं ऑब्जेक्ट आहे, म्हणजे जे आपला स्टार आहे ते दिसणार आहे, त्याची सुद्धा इंटेन्सिटी कमी जास्त होते. कारण जसं जसं डेन्सिटी ऑफ ऍटमॉस्फिअर चेंज होतं तसं तसं आपल्या डोळ्यावर पडणाऱ्या रेजची संख्या कमी जास्त होते आणि त्याच्यामुळे आपल्याला तो स्टार चमकतोय असा दिसतोय. म्हणजे कधी ब्राईट कधी डीम, कधी ब्राईट कधी डीम. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्विंकलिंग ऑफ स्टार. म्हणजे ही फेनॉमिनन कशामुळे होते, रिफ्रॅक्शनमुळे. कारण व्हॅक्यूम हे रेअरर मीडियम आहे, ऍटमॉस्फिअर हे डेन्सर मीडियम आहे. जेव्हा रेअरर टू डेन्सर मीडियम लाईट रेज येतात तेव्हा ते त्यांची डायरेक्शन चेंज करतात आणि पुन्हा आपल्या ऍटमॉस्फिअरची सुद्धा कशी डेन्सिटी कमी जास्त होते, त्याच्यामुळे आपल्यापर्यंत येणारे रे हे कमी जास्त प्रमाणात येतात आणि त्यामुळे आपल्याला काय दिसतं की हा स्टार काय करतोय, ट्विंकलिंग करतोय. ट्विंकलिंग ऑफ स्टार. आता प्लॅनेटचं आपल्याला का ट्विंकलिंग दिसत नाही बरं? प्लॅनेट हे आपल्यापासून दूर आहेत. तर याचं रिझन काय आहे की आता हे सेम, ही अर्थ आहे, हे ऍटमॉस्फिअर आहे, पण स्टार पेक्षा प्लॅनेट हे आपल्या त्या मानाने जवळ आहेत. म्हणजे ऍज कम्पेअर टू स्टार, प्लॅनेट इज नियर टू अस. त्याच्यामुळे ते आपल्याला पॉइंट सोर्स दिसत नाहीत. स्टार इतके ते आपल्याला छोटे दिसत नाहीत, ते थोडे मोठे दिसतात. आणि यांचं सेम असंच होतं. यांपासून निघालेले रे काय होतात, व्हॅक्यूम मध्ये येतात. व्हॅक्यूम नंतर ते कुठे येतात, ऍटमॉस्फिअर मध्ये येतात. ऍटमॉस्फिअर मध्ये आले म्हणजे त्यांचे काय झाले, मीडियम चेंज झालं, रिफ्रॅक्शन फिनॉमिनन होते. इथं इथं ऍटमॉस्फिअरची डेन्सिटी सारखी चेंज होत असते. ऍटमॉस्फिअरची डेन्सिटी चेंज झाल्यामुळे इथे यांच्यापासून निघालेले रेज आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचूपर्यंत कमी जास्त प्रमाणात पोहोचतात. पण हे पॉइंट सोर्स नसल्यामुळे हे कसं दिसतं, कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्सेस. त्याच्यामुळे ह्यांची पण पोहोचणाऱ्या रेजची इंटेन्सिटी कमी जास्त प्रमाणात होत असते. परंतु यांची ऍव्हरेज जी काही इंटेन्सिटी आहे, ऍव्हरेज जे रेज आहेत ते कॉन्स्टंट राहतात. त्याच्यामुळे हे आपल्याला ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट नसतं, हे आपल्याला चमकल्यासारखे दिसत नाहीत. कारण हे कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्सेस असतात आणि यांचे शेवटी ऍव्हरेज जे काही ऍव्हरेज जे रेज असतात की जे आपल्या डोळ्यावर पडतात ते कॉन्स्टंट राहतात. आणि हे कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्सेस का दिसतात, कारण हे स्टार पेक्षा आपल्या जवळ असतात. त्याच्यामुळे ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट नसतं, तर ट्विंकलिंग ऑफ स्टार असतं. आता जेव्हा सूर्योदय येतो, सूर्योदय असतो किंवा सूर्यास्त असतो तेव्हा सुद्धा रिफ्रॅक्शन फिनॉमिनन होते. आता इथे बघा, इथे दिला आहे हॉरिझॉन. तर आता सूर्यास्त म्हणजे अर्ली मॉर्निंगचं त्यांनी दिलंय, तर इथं आहे सूर्य. पण ह्याचं काय होतं, ह्याने सुद्धा मीडियम चेंज करतो. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे रेज आहेत ते इथून आल्यासारखे वाटतात. म्हणजे ही झाली खरी रिअल पोझिशन आणि ही झाली ऍपरंट पोझिशन. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं की चला आता सूर्यास्त झाला. पण हे तेव्हा खरं सूर्य हा हॉरिझॉनच्या खालीच असतो, पण आपल्याला तो ऍपरंट पोझिशन मुळे वरी दिसतो. आणि ही फिनॉमिनन सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीच्या वेळेस पण होते. नाउ नेक्स्ट, डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय आहे की द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट कलर व्हाईल पासिंग थ्रू द मीडियम इज कॉल्ड एज डिस्पर्शन ऑफ लाईट. इथे काय केलाय, एक प्रिझम घेतलाय. हा आहे तो आहे ग्लास प्रिझम आणि त्यावर आपण सनलाईट इन्सिडेंट केली. तर ही सनलाईट आहे व्हाईट कलरची. जेव्हा आपण ही इन्सिडेंट केली तेव्हा आपल्याला 7 कलर भेटले, रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायोलेट. हे 7 कलर भेटले. आता आपल्याला माहिती की लाईट ही काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे कशावर डिपेंड असणार आहे, वेव्हलेंथवर. म्हणजे आपल्याला दिसते ती वेव्हलेंथ किती असते, 400 टू 700. तर रेडची वेव्हलेंथ किती आहे, रेडची वेव्हलेंथ आहे 700 nm.
आणि व्हायोलेटची आहे 400 nm. ही झाली वेवलेंथ. आता आपल्याला माहिती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेलॉसिटी आहे. तर रेडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कमी आहे. रेडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कमी आहे म्हणजे त्याची वेलॉसिटी जास्त आहे, त्यामुळे त्याची इथं पोझिशन आहे. पण व्हायोलेटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे? जास्त आहे. व्हायोलेटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे? जास्त आहे, त्याच्यामुळे त्याची वेलॉसिटी कमी आहे आणि ते व्हायोलेट आहे. त्यामुळे रेड कमी बेंड झालाय. रेड कसा झालाय? कमी बेंड झालाय. पण व्हायोलेट कसं आहे? जास्त बेंड झालाय. आता in vacuum, the velocity of light rays of all frequencies is same, but the velocity of light is depend on the frequency and color. म्हणजे जर कलर चेंज झाला त्या मीडियमचा तर वेलोसिटी ऑफ लाईट बदलते आणि जर फ्रिक्वेन्सी चेंज झाली तर वेलोसिटी ऑफ लाईट बदलते. सो म्हणजे आपण जेव्हा व्हाईट लाईट इन्सिडेंट केली तेव्हा आपल्याला डिफरंट 7 कलर भेटले. मग हे 7 कलर यातून कधी डिस्पर्स झाले म्हणून ह्या फेनॉमेनन काय आहे? डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट. ना पार्शियल रिफ्लेक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. जेव्हा लाईट रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम जाते तेव्हा काय होतं की पार्शियली रिफ्लेक्ट होते, म्हणजे थोडं रिफ्लेक्ट होतं आणि राहिलेलं काय होतं? डेन्सर मीडियम मध्ये कम बॅक टू डेन्सर मीडियम. तेव्हा काय होत असतं? पार्शियल रिफ्लेक्शन. तेव्हा होतं पार्शियल रिफ्लेक्शन. इथे दिलंय बघा, हे काय आहे? पार्शियल रिफ्लेक्शन. म्हणजे थोडी लाईट रिफ्लेक्ट झाली आणि बाकीची डबल डेन्सर मीडियम मध्ये आली. इथे पण कम बॅक टू डेन्सर मीडियम त्याला म्हणायचं पार्शियल रिफ्लेक्शन. आणि जेव्हा लाईट ही डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम जाते, डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम जाते तेव्हा ती काय होते? बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो काय असणार आहे? स्मॉलर असणार आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर पेक्षा. तर तेव्हा काय असते? टोटल रिफ्लेक्शन. तेव्हा असतं टोटल रिफ्लेक्शन. जेव्हा एका पर्टिक्युलर व्हॅल्यू असते अँगल ऑफ इन्सिडन्सची, म्हणजे फॉर पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय द व्हॅल्यू ऑफ आर बिकम 90. तर तेव्हा आय ला काय म्हणायचं? क्रिटिकल अँगल. वी नो दॅट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे साइन आय बाय साइन आर. बट इथं काय आपला आर 90 आहे, साइन 91. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथं काय झाला? साइन आय. तेव्हा काय म्हणायचं याला? क्रिटिकल अँगल. आता रेनबो. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. ही प्रोसेस आपल्या सर्वांना, हे आपण फिनॉमिनन हमेशा पाहतो, पण ह्या फिनॉमिनन माग काय आहे नक्की? तर इथे हे जे रेनबो आहे ते कधी होतं? जेव्हा पाऊस पडून जातो तेव्हा जे काही पावसाचे जे हे ड्रॉपलेट्स असतात ते ऍक्ट ॲज अ प्रिझम आणि जेव्हा सनलाईट त्याच्यावर फॉल होते तेव्हा आपल्याला रेनबो दिसतो. याच्यामध्ये 3 प्रोसेस इन्व्हॉल्व्ह आहेत: डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता ही लाईट रे प्रिझम वर पडली म्हणजे इथे काय झालं? मीडियम चेंज झालं. हे प्रिझम म्हणजे ड्रॉपलेट आहे पण हे ऍक्ट ॲज अ प्रिझम. इथं मीडियम चेंज झालं म्हणजे ह्या लाईट रेने त्याची डायरेक्शन चेंज केली म्हणजे इथे झालं रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन होऊन नंतर त्या व्हाईट लाईटचे आपल्याला 7 कलर्स ऑफ रेनबो म्हणजे 7 कलर दिसतात. काय असतात ते? 7 कलर दिसतात. तर हे जे 7 कलर दिसतात म्हणजे काय झालं? डिस्पर्शन. आणि नंतर राहिले इकडे हे डबल असे रिफ्लेक्ट झालेत म्हणजे हे काय झालं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि मग इथे जे 7 कलर दिसतात डिस्पर्शन होऊन ते आपल्याला जेव्हा असं स्काय मध्ये दिसतात हे 7 कलर त्यालाच आपण काय म्हणतो? इंद्रधनुष्य. म्हणजे रेनबो प्रोडक्शन हे कशामुळे होतं की हे जे ड्रॉपलेट असतो तो ऍक्ट ॲज अ प्रिझम आणि मग ते 7 कलर डिस्पर्स करतं आणि आपल्याला काय दिसतो? रेनबो. रेनबो प्रोडक्शन म्हणजे हे पण काय? रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या 3 फिनॉमिनन मिळून रेनबो प्रोडक्शन होतं. तर हा झाला आपला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट चॅप्टर फुल. तर याचे जे काही न्यूमरिकल्स आहेत त्याचाही मी व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.